शिवसेनेच्या निशाणीवर पिशोर गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजूभाऊ मोकासे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात राजूभाऊ मोकासे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हेच आपल्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे। शिवसेनेच्या वतीने पिशोर गटातून राजाभाऊ मोकासे यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। या निवडीबाबत माहिती देण्यासाठी राजूभाऊ मोकासे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी बोलताना ते म्हणाले की शिवसेनेच्या नेतृत्वाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार आहोत। गावागावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण हेच आपले प्राधान्यक्रम असतील असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच पिशोर गटातील जनतेने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले। ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार असून विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी मला सर्वप्रथम सांगतो की मी जिल्हा परिषदला उभा राहण्याचा माझा उद्देश एकमेव आहे की मी सामाजिक कार्य करून मी राजकारणाकडे वळलो आहे। कारण सामाजिक कार्य करत असताना त्याला राजकारण जोड असावी म्हणून मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेना पक्षाकडून आज उमेदवारी घेतलेली आहे। माझा उद्देश एकमेव आहे की आपण बघितलं असाल की पिशोरमध्ये गेल्यानंतर पिशोर गटामध्ये कुठल्याच प्रकारचे आज 25 वर्षापासून कुठलंच काम काही झालेलं नाहीये आणि हे आपण रोड बघताय, काही सर्व बघताय, कुठंच काही काम नाही। त्या कामासाठी, सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारण जोड असावी म्हणून मी आज शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मागितली व शिवसेना पक्षाने उभं राहत आहे। मागील कार्यकाळामध्ये आपण काय काय काम केले? मी मागील कार्यकाळामध्ये सामाजिक कार्य करत असताना ज्यावेळेस कोरोना आला तर कोरोना काळामध्ये मी संपूर्ण गावामध्ये फवारणी केली आहे। पूर्ण गावात फवारणी केली आहे आणि त्या कोरोना काळामध्ये लोकांना खायला अन्न नव्हतं तर मी 1001 लोकांच्या घरी मी धान्याचं किट पोहोचतं केलं आहे। ते सर्व किट, सर्व सामान मी माझ्या खर्चातून केलेलं आहे। सध्या तुमच्या किशोर गटामध्ये असं कॉम्पिटिटर कोणाला म्हणतात? माझ्या पिशोर गटामध्ये मला नाही वाटत की माझ्या विरोधात कोणी एखादा कॉम्पिटिटर असेल म्हणून। कारण मागील जे 7 वर्षापासून बघतोय, जे बी माझ्या विरोध उभे राहिले त्यांनी 7 वर्षामध्ये कोणत्याच प्रकारचं काम केलेलं नाहीये। आपल्या कामातून कोणते विकास कामे आपण पुढे करणार आहात? माझ्या विकास कामातून मला संपूर्ण गावामध्ये ड्रेनेज लाईन करायची आहे। आरोग्याविषयी लोकांना चांगली सेवा मिळावी आणि आपले जे सार्वजनिक स्थळ आहे त्या ठिकाणी स्त्रियांना सुरक्षा प्रदान व्हावी त्याकरता कॅमेरे लावायचे आहे। आणि सर्व ठिकाणी आज तुम्ही बघता पिशोरमध्ये गेल्यानंतर कुठल्याच प्रकारची एखाद्याला व्यक्तीला म्हणा किंवा कुठला बाथरूम जायचं असेल तर कुठल्याच प्रकारची मूत्री असो किंवा कुठल्याच प्रकार काही नाही, तर मी सार्वजनिक ठिकाणी मी सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहे। मला आज जर तुम्ही पिशोर बघितलं असेल, संपूर्ण पिशोरमध्ये सर्व समाज मला खूप मोठा पाठिंबा भेटतोय। मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो, मराठा समाज असो, माळी समाज असो, या सर्व समाज तुम्हाला सर्वत्र पाठिंबा भेटतोय। जातीय समीकरण कशा पद्धतीने जुळवाजुळवी या किशोर गटातून असणार? जसं की आपल्या कन्नड तालुक्याचा इतिहास आहे की जातीय समीकरणावरती राजकारण पूर्ण चालत असतं, तर आपल्या किशोर गटामध्ये कसं? मी तुम्हाला आवर सांगितलेलं आहे की जाती समीकरण मला लागू होत नाही। त्याचं कारण असं आहे, मी सर्व समाजामध्ये आज माझी लोकप्रियता मला वाटतं आहे। कारण मी मुस्लिम समाजाचा जर काही कार्यक्रम असला तर मी त्यात जातीनं हजर राहतो। हिंदू समाजाचा जर काही कार्यक्रम असला त्यात मी जातीनं हजर राहतो। आणि हिंदू मुस्लिममध्ये काही असं कुठला प्रकारचा वाद असला तर वाद मिटवण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करतो मी। या गावामध्ये माळी समाज असो, मराठा समाज असो किंवा इतर समाज असो, या सर्व समाजामध्ये
मला भरपूर पाठिंबा भेटतोय. कारण मी प्रत्येक काम करताना कुठल्या समाजाचा मी विचार केलेला नाही, फक्त मी काम करतोय. महायुती ही झालेली नाही बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये, पण आम्ही कन्नड, सिंधुदुर्ग काही तालुक्यामध्ये. हो. तर याचा फटका तुम्हाला काही बसू शकतो का, किंवा त्याचा काही फायदा होईल का? नाही, महायुती झाली नाही किंवा महायुती झाली बी असती तरी मला कुठल्याच प्रकारचा फटका बसला नसता. कारण मी जे काम करतोय, मी माझ्या कामावर लोकांना मतं मागणार आहे. मी लोकांचे खूप कामं केले, इतके कामं केले, लोक विरोधकाकडे कुठल्याच प्रकारची कामाची यादी नाहीये. मी जे कामं केले, मी माझ्या स्वखर्चातून कामं केले आणि सामाजिक कार्य केले. कारण सामाजिक काम ज्या लोकांनी कामं केले असतील, तर त्या लोकांनी जर कामं केले असते तर तुम्हाला आज पिशोर पूर्ण भकास दिसलं नसतं. पिशोरमध्ये कुठल्याच प्रकारचे रस्ते नाहीये, पूर्ण सर्कलमध्ये कुठल्याच प्रकारचे रस्ते नाही. पुऱ्या सर्कलमध्ये स्मशानभूमीमध्ये जाण्याचा रस्ता नाहीये. कुठल्या गावातून मेहगाव असो, वासडी असो, तपोवन असो, माझे सर्कल जेवढे गाव आहे 11 गावं, या पूर्ण गावामध्ये कुठल्याच प्रकारचं स्मशानभूमी जाण्याचा रस्ता नाहीये. अतिवृष्टी झाल्यानंतर मी पूर्ण भागात जाऊन लोकांना अतिवृष्टीमध्ये खूप प्रकारची मदत केली आहे. किशोर गटातील मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? मी पिशोर गटातील मतदारांना असे आवाहन करतो की मी जे 7 वर्षापासून जे फिरतोय, 7 वर्ष म्हणजे काम करते, त्या कामावर जर त्यांना खरंच वाटलं की माझे काम एकदम योग्य आहे, तर पिशोरवासींना माझी विनंती करतो व त्यांना हात जोडून मी प्रार्थना करतो की त्यांनी मला या पिशोर गटाचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी. कारण ज्या पक्षामध्ये आहे मी, तो पक्ष आज माझा सत्तेवर आहे आणि या तालुक्याचे लाडके आमदार संजनाताई जाधव या सत्तेमध्ये आहे. मुख्यमंत्री आमचा आहे, केंद्रामध्ये सत्ता आमची आहे. त्यामुळे या सर्व माध्यमातून मी पूर्ण गावाचा विकास करील व भरपूर प्रकार निधी आणून संपूर्ण गावाला पुढच्या पंचवार्षिक पर्यंत मी तुम्हाला सांगतो की या पूर्ण पिशोरचा कायापालट झालेला दिसेल. वर्षानंतर मी पाण्यामध्ये उतरून लोकांच्या घरामध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेलो आहे. ते NDTV ला सुद्धा माझी बातमी आली होती. आणि सामाजिक कार्यात खूप पुढे आहेत मी. कारण ज्या गरीब दुबळ्यांच्या घरी आज दिवाळी साजरी होत नाही, त्या लोकांच्या घरी मी दिवाळी साजरी करतो. मी माझ्या वाढदिवसा दिवशी सर्व सामाजिक कार्य करतो आणि कुठल्याच प्रकारचं आपलं म्हणजे कुठल्याच प्रकारचं असं काम करत नाही ते जेणेकरून समाज माझ्या विरुद्ध जाईल म्हणून. मी ग्रामीण आमच्या पिशोर गावामध्ये ग्रामीण रुग्णालय एक रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स नव्हती, त्याचा पाठपुरावा करून मी या गावामध्ये एक ॲम्ब्युलन्स आणली. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.